आज उपवासात खाऊया हलके, कुरकुरीत आणि खूप स्वादिष्ट रताळ्याचे फ्राईज आणि चिप्स. फक्त सिंगल फ्राय आणि सॉफ्ट न होता झटपट तयार होणार. महाशिवरात्री म्हटली की रताळी बघायला मिळतात. तर आपण रताळ्यापासून 2 प्रकार बनवणार आहोत. तर इथे मी रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ह्याचे आता साल काढून घ्यायचं आहे आणि याचे पुढचं आणि मागचं टोक कापून घ्यायचं आहे आणि याचे 2 समान भाग करायचे आणि ह्याचे लांब लांब काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत. आता आपण ह्यांना पाण्यात ठेवणार आहोत जेणेकरून ह्याच्यातील स्टार्च निघून जाईल आणि ह्याचा कलरही चेंज होणार नाही. इथे आपण सगळे फ्रेंच फ्राईज कापून घेतलेले आहेत. आता चिप्स बनवण्यासाठी रताळ्याला असं तिरकं कापून घ्यायचं म्हणजे चिप्स जे आहेत ते चांगले मोठे मोठे बनतात. असे पातळ आपल्याला चिप्स तयार करून घ्यायचे आहेत आणि ह्यांना सुद्धा आपल्याला पाण्यात टाकायचं आहे. आता इथे मी फ्रेंच फ्राईज मधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता ह्यांना आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर टाकायचं आणि ह्याला पुसून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे. तुम्ही ह्याला पंख्याखाली सुद्धा सुकवून घेऊ शकतात. आता इथे आपले फ्रेंच फ्राईज आणि चिप्स सुकतायत तोपर्यंत आपण उपवासाचं मेयोनीज बनवून घेऊया. तर त्याकरता मी इथे काजू 2 तासासाठी भिजत ठेवलेले होते. ह्याची आपल्याला कमीत कमी पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा, अशी घट्टसर पेस्ट आपल्याला हवी आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे घट्ट दही लागणार आहे. मी ही दही कपड्यामध्ये बांधून हिचं पाणी काढून घेतलेलं आहे. हिला चांगली स्मूथ करून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये जी काजूची पेस्ट बनवलेली आहे ती घालायची. त्याचबरोबर चिली फ्लेक्स, मिरपूड आणि मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मस्त असं क्रीमी बनलेलं आहे. तुम्हाला जर मेयोनीज सारखी टेस्ट पाहिजे असेल ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला, हे ऑप्शनल आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा, मस्त क्रीमी इथे आपलं मेयोनीज तयार झालेलं आहे. इथे आपल्या रताळ्याचे काप सुकलेले आहेत. हलके कोमट राहिले तरीही चालतील. तर आता आपण ह्यांना तळून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता हे काप या तेलामध्ये सोडायचे आहेत. तेल गरम आहे तर हळूहळू सोडा आणि ह्याला मंद आचेवरती चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून हे आतून शिजतीलही आणि क्रिस्पीसुद्धा होतील. हे काप आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. असा कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचे. तर इथे आपले रताळ्याचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. हे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. आता याच तेलामध्ये आपल्याला चिप्ससुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत. जसे आपण बटाट्याचे वेफर्स बनवतो तसेच आपल्याला रताळ्याचे चिप्ससुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. यांचाही कलर चेंज झाला का यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे घ्या, झटपट इथे आपले रताळ्याचे चिप्ससुद्धा बनून तयार आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये मसाले ॲड करू शकतात जे तुम्ही उपवासाला खात असाल. इथे तुम्ही आवाजावरूनच ओळखू शकतात की हे क्रिस्पी झालेले आहेत. तर इथे आपले फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी तयार आहेत. आता चिप्समध्ये सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि लाल मिरची पावडर हे घालून याला सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया. इथे आपले चिप्ससुद्धा खाण्यासाठी तयार आहेत. हे घ्या, उपवासाचे फ्रेंच फ्राईज आणि चिप्स, तेही मेयोनीज सोबत. उपवासासाठी परफेक्ट. तुम्हीही हे घरच्या घरी झटपट बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कोणती सीझनिंग वापरली. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.